काल गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी आमदार ॲडव्होकेट राहुलदादा कुल यांच्या शुभ हस्ते विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कुरकुम येथे पार पडला। आमदार राहुलदादा कुल यांनी प्रथमतः कुरकुमचे ग्रामदैवत श्री फिरंगाई मातेचे दर्शन घेतले। त्यानंतर त्यांनी सर्व ग्रामस्थांना संपूर्ण विकास कामांची माहिती दिली। सदस्य, महाराष्ट्र राज्य विधिमंडळ हक्कभंग समितीचे कार्यक्षम अध्यक्ष कार्यक्रमाला थोडा उशीर झाल्यामुळे व्यासपीठावरील नामोल्लेख टाळून व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर, मान्य नंदूभाऊ, मान्य पाटसकर साहेब, मान्य हरिभाऊ, गणेश जगदाळे, बाप्पू व त्यांचे व्यासपीठावरील सर्व कुरकुम आणि परिसरातील मान्यवर, सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण वर्ग, उपस्थित बंधू भगिनी, आज काही कामांचा शुभारंभ आपण केला आणि काही कामं आपण पूर्वी मार्गी लावलेली आहेत। कुरकुम पाणी पुरवठा योजनेसंदर्भामध्ये मी चर्चा केलेली आहे। 12 कोटी मंजूर झाले असले तरी त्याच्यामध्ये जे काही बदल अपेक्षित आहे ते बदल करूनच ही योजना कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि यापूर्वी मी आपल्या बिला संदर्भामध्ये सातत्यानं MIDCच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करून त्या संदर्भामध्ये जे काही पाण्याचं बिल आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला काही कोशिश लागणार नाही याची आपण काळजी घेतोय। विजेच्या संदर्भामध्ये कुरकुमला एक मोठं सबस्टेशन आहे, त्याच्यामध्ये कुरकुमच्या नवीन दुसरा एक टप्पा जो आहे त्याचं एक 5 कोटीचं काम आपण प्रस्तावित केलेलं आहे। त्याचबरोबर कुरकुमच्या 33/11 याच्यामध्ये ॲडिशनल ट्रान्सफॉर्मरसाठी आपण 3 कोटी रुपयाचं काम प्रस्तावित केलेलं आहे। आणि कुरकुम फिडरसाठी जवळपास 1,90,00,000 लाखाचं काम MSCBचं प्रस्तावित आहे, त्याची टेंडरची प्रक्रिया सुरू आहे। ही कामं सुरू असताना कुरकुमला 3 बंधाऱ्यासाठी साधारणपणे 1,10,00,000 लाखाची आपण तरतूद केलेली आहे। कुरकुमपासून पांढरेवाडीला जाणाऱ्या रस्त्याला पहिल्या टप्प्यामध्ये 2.5 कोटी रुपये त्याच्यामध्ये आपण मंजूर केलेले असून दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत आणि ते संपूर्ण काम मार्गी लावण्याच्या दृष्टीनं कामं मंजूर करून त्याची टेंडर प्रक्रिया लवकर करण्याचा आपला प्रयत्न आहे। कुरकुम कौठडी हा जो रस्ता जरी कौठडी आणि जिरेगावसाठी आवश्यक असला तरी मला कल्पना आहे की कुरकुमच्या प्रमुख मंडळींसाठी, या परिसरातील नागरिकांसाठी तो रस्ता व्हावा अशी आपली मागणी होती। बऱ्याच वेळेला पूर्वी प्रयत्न झाला, ते काम झालं नव्हतं, परंतु जाणीवपूर्वक ते काम तातडीनं आपण मंजूर करून त्याचीसुद्धा आपण काम तातडीनं सुरू करतोय। आणि करताना अंतर्गत रस्त्यासाठी मी 30 लाख रुपये मंजूर केले, दशकरी विधी घाटासाठी 10 लाख रुपये आणि अंतर्गत रस्ते आणि गटरसाठी 20 लाख रुपये, डॉक्टर भातकरांच्यापासून डॉक्टर हॉस्पिटल ते PDCC बँकेसाठी 8 लाख रुपये, बारामती रोड टू बारामती वस्ती 7 लाख रुपये, राम मंदिर सभामंडपाला 7 लाख रुपये, भागवत वस्ती 5 लाख रुपये, बारामती ते शामराव शेतू वस्तीला 5 लाख रुपये, अशा प्रकारे वेगवेगळी कामं मंजूर करून या परिसरातील कामांना गती देण्याचा प्रयत्न आपण केला। कुरकुमच्या MIDC संदर्भामध्ये ज्या आवश्यक त्या व्यवस्था करत असताना या ठिकाणी आपण एक टेक्नॉलॉजी सेंटर हे केंद्र सरकारचं मंजूर केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या परिसरातील उद्योगांसाठी आवश्यक अशा पूरक व्यवस्था केंद्र शासनाच्या माध्यमातून केल्या जातील। MSME मंत्रालयाच्या अंतर्गत त्याची जागासुद्धा हस्तांतरित झाली असून जवळपास 200 कोटी रुपयाचा खर्च हा केंद्र शासनाचं MSME डिपार्टमेंट करेल। त्याच्यामध्ये मूळ संकल्पना अशी आहे की आपल्या भागातली जी काही उद्योग व्यवसाय आहे त्यासाठी पूरक अशा ज्या बल्कमध्ये सुविधा, विशेषतः पॅकिंगची सुविधा असेल किंवा तिथं आपल्याकडे जे काही मेडिसिनच्या संदर्भातले जे काही किंवा केमिकलचे फॅक्टरीज आहेत त्याला जे काही कॉमन फॅसिलिटीज, मग टेस्टिंग फॅसिलिटी असेल, चेकिंग फॅसिलिटी, ह्या फॅसिलिटी ह्या देऊन या उद्योगांना प्रोत्साहन देणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे। पहिलं सेंटर हे माननीय देवेंद्रजींच्या नागपूरमध्ये होतं आहे,
दुसरं त्या खात्याचे मंत्री असणाऱ्या नारायण राणे साहेबांच्याकडे होतं आणि तिसरं आपल्याकडे होतं. महाराष्ट्रामध्ये 3च टेक्नॉलॉजी सेंटर होत आहेत. त्याचा उपयोग हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना, आपल्या इतर व्यवसायांना पूरक व्यवस्था निर्माण करण्यासाठी होईल. जागा हस्तांतरची बरीच क्लिष्ट प्रक्रिया, त्याच्यामध्ये धोरणच नव्हतं की केंद्राच्या एखादा प्रकल्प असेल तर MIDCची जागा निशुल्क देण्याचं धोरण नव्हतं. ते धोरण ठरवलं गेलं आणि दोन्हीही जागांच्या, नागपूर आणि सिंधुदुर्गच्या आधी आपलं टेक्नॉलॉजी सेंटरचा करार या आठवड्यामध्ये करण्याचं मला इथल्या RO मॅडम आणि MSME संबंधित जे अधिकारी त्यांनी हे केलेलं आहे. ती टेंडर प्रक्रिया करून हे वर्षभरामध्ये ते सुद्धा पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्या परिसरात आता बारामतीचा रस्ता आणि दौंडचा रस्ता झाला असला तरी आपल्या परिसरामधून केंद्र सरकारनं जो काही पालखी मार्ग केला त्यामुळे खूप चांगली सुविधा आपल्या परिसराला उपलब्ध झालेली आहे. आपण जर या परिसरामध्ये गेला तर कुरकुमच्या खालच्या बाजूचे जवळपास सगळे प्रश्न, म्हणजे आपण दौंडपासून सिद्धटेकपर्यंत, इकडून खडकीपासून रावणगावपासून तिकडे सिद्धटेकला जोडणारे आणि मधले जो सगळे रस्ते पूर्ण करून या संपूर्ण भागातील सगळेच प्रश्न मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न केला असला तरी पुढच्या काळामध्ये शेतीच्या पाण्यासंदर्भामध्ये आपल्याला सातत्य ठेवून काम करावं लागेल याची जाणीव ठेवून मागच्या 8-9 वर्षामध्ये सगळे प्रश्न मांडत असताना शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न मी सातत्य ठेवून करतोय आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा ते सातत्य ठेवण्याचा प्रयत्न मी करेल. कारण की पूर्वी खडकवासल्याचं पाणी आलं बापू या भागामध्ये जिरायत असणारी आपली सगळी शेती बागायत झाली, परंतु आपल्या आणि आपल्या धरणाच्या दरम्यान पुणे शहर आहे आणि PMRDA MIDC ज्या पद्धतीने वाढत आहे त्यामुळे वाढणारा पाणी वापर लक्षात घेता काही उपाययोजना करणं आवश्यक होतं. त्या पद्धतीनं पहिल्या टप्प्यामध्ये नदीचं शुद्धीकरण केलेलं पाणी बेबी कॅनलमध्ये टाकून तो प्रकल्प आपण 2014 नंतर कार्यान्वित केला आणि त्यामुळे आता वरवणपर्यंतचं बागायत हे हवेली तालुका आणि वरवणपर्यंतचं बागायत नदीतलं पाणी शुद्ध करून आपण शेतीसाठी वापरतो. त्यामुळे या कालव्यावरचा ताण त्यामुळे कमी झाला. दुसऱ्या टप्प्यामध्ये आता आपण त्याचं अस्थिरीकरण करतोय. पहिल्या टप्प्यात 50 कोटीचं लोणी काळभोरपर्यंतचं अस्थिरीकरणाचं काम पूर्ण झालं. दुसऱ्या टप्प्यामध्ये बेबी कॅनॉलचं पाटसपर्यंतचं काम पूर्ण झाल्यानंतर पाटसपर्यंतचं पूर्ण बागायत हवेली तालुक्यापासून पाटसपर्यंत हे बेबी कॅनॉलवर आपल्याला काढता येईल. त्यामुळे या कॅनॉलवरचं पाणी जे आहे ते आपल्याला जादाचं उपलब्ध होईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये बापू अतिशय मोठा निर्णय माननीय देवेंद्रजी यांनी मुख्यमंत्री मिळून करतायत. पुणे शहरातून हा कालवा येतो, रुंदी 100 मीटरपासून 200 मीटरपर्यंत आहे. तिथं पूर्वी पुणे शहर या कॅनॉलमधूनच पाणी उपसा करायचं, त्यामुळे हा कॅनॉल वर्षानुवर्ष मेंटेन करता आलेला नाही आणि त्यामुळे काही वेळा तो फुटलाही. त्यामुळे जवळपास 2800 कोटी खर्च करून एक प्रकल्प ज्याचा सातत्यानं आपण पाठपुरावा केला आहे तो म्हणजे खडकवासला धरणापासून तर लोणी काळभोरपर्यंत सगळं पाणी बोगद्यातून असा हा प्रकल्प. आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.